नमस्कार, मी तन्मय टिल्लू. पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात या महावेगवान घडामोडींना. शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे, त्यामुळे शिवसेना महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जाहीर केलंय. गेली 25 वर्ष शिवसेना युतीत सडली, पण यापुढे शिवसेना भाजपसोबत युती करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरेंनी आदेश दिले तर आमच्या 12ही मंत्र्यांच्या बॅगा तयार असल्याचा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी केला. बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिवसेना मेळाव्यात सुभाष देसाईंनी हा घणाघात केलाय. नाशिक महापालिकेत भाजपचाच महापौर असल्याचं स्पष्ट झालंय. नॅशनल वोटर्स डेच्या निमित्तानं मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. जाहिरातींच्या माध्यमातून निवडणूक तयारीच्या दृष्टीनं पक्षाची भूमिका मांडणं तसंच राज्य पातळीवर पक्षानं केलेली विविध विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं काही जाहिराती भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आल्यात. 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत दिमागदार पथसंचलन पाहायला मिळालं. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर रणगाडा पथकाद्वारे राष्ट्रपतींना मानवंदना दिली गेली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. भारताची आरमार आणि संरक्षण सज्जता संचलनाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तसेच या सोहळ्याला राजपथावर विविध घटक राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले. यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. लेझिम, नृत्य, मलखांब, कुस्ती याचं दर्शन यातून करण्यात आलं. तसंच या चित्ररथातून लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहण्यात आली. वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा पार पडला. भारत आणि पाकिस्तानी सैनिकांचं बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी हजारो भारतीय आले होते. यावेळी भारतीयांच्या भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रजासत्ताक दिनाचा 68वा वर्धापन दिन शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रियसह अनेक मंत्री पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध पोलीस दलानं राष्ट्रीय ध्वज व राज्यपाल यांना मानवंदना दिली. संचलनात राज्य सरकारच्या अनेक विभागाचे रथ सहभागी झाले होते. महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. सासवड येथे समुद्र सपाटीपासूनचा सर्वात उंच तिरंगा फडकवलाय, तर नागपूर येथे अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन तरुणांनी पाण्यावर झेंडा फडकवलाय. हे अनोखं झेंडावंदन बघण्यासाठी या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात संघाचे नागपूर महानगर संघचालक डॉक्टर राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सरसंघचालक मोहन भागवत झारखंड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे डॉक्टर लोया यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये भारत महातिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 351 फूट लांब आणि 2 फूट रुंदीच्या तिरंग्याची शहरातून रॅली काढण्यात आली. विद्यार्थी परिषदेच्या वतीनं देशभावना जागृतीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी जिल्हाधिकारी विजय झाडे, मुख्याधिकारी दीपा मुधोड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. तसंच त्यावेळी रंगीत तालीम देखील करण्यात आली. जळगाव येथे प्रजासत्ताक दिनी पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं. राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी पदसंचलन आणि प्रभात फेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. वाशिम शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासन आणि शहरातील विविध शाळांनी पुढाकार घेतलाय. 7,000च्या वर विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्वच्छ भारत अभियानाची लोगोची मानवी शृंखला तयार केली आहे. गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड वाशिमच्या या विश्वविक्रमासाठी नोंद केली आहे.
देशभरात आज 68व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे। या उत्साहात सोशल मीडियाही सहभागी झाला आहे। गुगलसह ट्विटर आणि फेसबुकवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। नागपुरात प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीत कुख्यात गुंड अरुण गवळीचा बॅनर लावून देशभक्ती साजरी करण्यात आली। नागपूरच्या टिळकनगर धरमपेठ भागात तरुणांचा समूह डीजेच्या कर्णकर्कश गोंगाटात हिडीस नृत्य करत फिरत होता। फिल्मी गाण्यांवर हातात तिरंगा ध्वज घेतलेली तरुणाई कोणती देशभक्ती प्रदर्शित करत होती असा प्रश्नच निर्माण झालाय। प्रजासत्ताक दिनासाठी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जय्यत तयारी करण्यात आली आहे। भारतीयांची लक्षणीय संख्या असलेल्या दुबईतील सुप्रसिद्ध अशा बुर्ज खलिफा बिल्डिंगला एलईडी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। या आकर्षक एलईडी दिव्यांच्या रोषणाईत बुर्ज खलिफावर तिरंगा साकारण्यात आला। बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं। सरकारी कार्यालयांमध्ये पूजाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला। देशाची संस्कृती विसरायला लावणारा हा निर्णय असल्याचं सांगत हे आंदोलन करण्यात आलं। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। बैलगाडा शर्यतीबाबत तामिळनाडूच्या धर्तीवर राज्य सरकार अध्यादेश काढण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला आश्वासन दिलंय। निवडणुकीनंतर अध्यादेश काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय। यासंबंधी रावसाहेब दानवेंनी जय महाराष्ट्राला माहिती दिली। आदिवासी आश्रमशाळांची दुरावस्था दिवसेंदिवस समोर येते। भीमाशंकर परिसरातील डेहेणे आणि टोकावडे येथील आदिवासी निवासी शाळांची परिस्थिती बिकट आहे। सोलर गिझर असूनही विद्यार्थ्यांना कड्याकाच्या थंडीत गार पाण्यानं आंघोळ करावी लागते। या आश्रमशाळेत 60 विद्यार्थी राहतात। त्यांना झोपण्यासाठी गाद्या चादरी मिळत नाहीयेत। त्यामुळे या विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलंच धोक्यात आलंय। हिंगोलीत मराठी शिवसैनिक सेनाच्या वतीनं सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हिंगोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर उभारण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा प्रकार घडलाय। मराठा शिवसैनिक सेनाच्या काही कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। हैदराबादच्या धर्तीवर कोल्हापुरात निर्माण केलेले निर्भया पथक अधिक सक्षम करण्यात येत आहे। मुलींची छेडछाड रोखणे ही मुख्य जबाबदारी असलेले हे पथक आता गावोगावी फिरून जनजागृती करणार आहे। त्यासाठी अद्ययावत अशा मोबाईल व्हॅन तयार करण्यात आल्यात। याचा शुभारंभ आज विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात वाशिममध्ये मूक निदर्शन करण्यात आली आहेत। सर्व राजकीय पक्षांसह दलित संघटना या आजच्या मूक निदर्शनामध्ये सहभागी झाल्या होत्या। तुकाराम मुंढे हटाव अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। 4 महिन्यांपूर्वी मुंढे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम पूर्ण करणार असल्याचं सांगितलं, मात्र अद्यापही काम झालेलं नाहीये। कोल्हापुरात अभूतपूर्व रिक्षांचं सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आली होती। अर्धा शिवाजी चौकात ही स्पर्धा भरवण्यात आली। रिक्षा सौंदर्य स्पर्धेत राज्यासह कर्नाटकातल्या 100हून अधिक रिक्षा सहभागी झाल्या होत्या। चित्तथरारक कसरतींसोबतच रिक्षांना हायटेक बनवणाऱ्या यंत्रणांनी सजवण्यात आलं होतं। मंगलोर दिल्ली मंगला एक्सप्रेसमध्ये संगमेश्वर ते सावर्डे रेल्वे स्थानकादरम्यान एक महिला प्रसूत झाली। धावत्या गाडीतच प्रसूती झाल्यामुळे थांबा नसतानाही सावर्डे स्थानकावर एक्सप्रेस थांबवून महिलेला डेरवण येथील वालावरकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। लोकांच्या सहकार्यानं भारावून गेलेल्या महिलेच्या पतीनं मुलीचं नाव मंगलाच ठेवणार असल्याचं जाहीर केलंय। पुण्यातील शिरूर येथे नाहरे ग्रामीण रुग्णालयाची भरधाव अँब्युलन्स झाडावर आदळल्यानं भीषण अपघात झालाय। पेशंट घेऊन जात असताना हा अपघात घडला। या अपघातात रुग्णासह त्याच्या 3 नातेवाईकांचाही मृत्यू झालाय। त्यापैकी एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर इतर दोघांचा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मृत्यू झालाय। धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी एका व्यक्तीने रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचलाय। जागेच्या वादासंदर्भात न्याय मिळत नसल्यानं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच या व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 500 आणि 1000च्या
रद्द झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी आणखी एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र नोटा बदलण्यासाठीची ही मुदत अतिशय कमी कालावधीसाठी आहे. अत्यल्प रकमेच्या नोटांसाठी असणार आहे. या मुदतीमुळे देशभरातील बँकांमध्ये जुन्या नोटा बदलण्याची संधी मिळणार आहे. नोटाबंदीच्या काळात पेट्रोल पंपावरून 209 कोटी रुपये सर्वसामान्य नागरिकांना वितरित करण्यात आले. नोटाबंदी काळात डेबिट कार्ड स्वाईप करून 2,500 रुपये मिळण्याची सुविधा देशभरातल्या 2600 पेट्रोल पंपावर उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे पेट्रोल पंपावर मायक्रो एटीएमच्या सहाय्यानं तब्बल 209 कोटी रुपये वितरित झालेत. लोकल गाड्यांमध्ये अपंगांच्या राखीव डब्यात प्रवास करणाऱ्या पोलिसांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. अशी कारवाई करण्याची ताकीद देणारे परिपत्रक काढावे असा आदेश उच्च न्यायालयानं गृह खातं आणि पोलीस महासंचालक यांना दिलाय. याशिवाय पोलिसांविरुद्ध अनेक तक्रारी येऊन सुद्धा त्यांची गंभीर दखल का घेतली जात नाही असा सवालही न्यायालयानं उपस्थित केलाय. तसंच अपंग डब्यातून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला तात्काळ पकडता यावं याकरता अपंग डब्यात येत्या 8 महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा असे आदेश न्यायालयानं रेल्वेला दिलेत. अपंग डब्यातून अपंगांना कोणी त्रास देत असेल तर त्याची तक्रार करता यावी यासाठी रेल्वेनं व्हॉट्सअप नंबर तयार करावा असे आदेश देखील देण्यात आले. रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या कमी झाली असतानाच एकाच दिवशी रेल्वे अपघातांमध्ये एकूण 16 जणांना प्राण गमवावे लागलेत. एकाच दिवसात अपघातांमध्ये जखमी झालेल्यांची संख्याही 8 इतकी आहे. मध्य पश्चिम हार्बर ट्रान्स हार्बरवर विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 16 जण मृत्यू आणि 8 जण जखमी झालेत. मुंबईतील 2000 नंतरच्या झोपड्यांना पाणी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे लाखो झोपडीधारक पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या झोपड्यांना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय स्थायी समिती आणि मुंबई महापालिका सभागृहात घेण्यात आला. निर्णय घेऊन तब्बल 2 महिने झाले तरी या निर्णयाची अजून अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचं उघडकीस आलंय. वाहतूक पोलिसांचे प्रदूषणापासून संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येक वाहतूक पोलिसांना पोल्युशन मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. या मास्कमुळे धूळ आणि हवेतील घातक घटकांपासून बचाव केला जाऊ शकतो. त्यामुळे लवकरच वाहतूक पोलिसांना अँटी पोल्युशन मास्क मिळणार आहेत. राज्यातील पूर्व प्राथमिक प्रवेशामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्य शिक्षण विभागातर्फे काही दिवसांपूर्वी मुलांसाठीचे वयोमर्यादा धोरण जाहीर झाले होते. मात्र या धोरणात दुसऱ्यांदा बदल केल्यानं पालकांमध्ये चिंता व्यक्त होतीये. अनेक शाळांमध्ये प्रवेश पूर्ण झाले असल्यानं पालक आणि शाळा दोन्ही ठिकाणी संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुंबई विद्यापीठानं येत्या एप्रिलपासून सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाईनरित्या तपासणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र या निर्णयाबद्दल प्राध्यापकांनी सर्व शाखांच्या ऑनलाईन तपासणीला विरोध दर्शवलाय. या यंत्रणेतील त्रुटी टाळण्यासाठी यंत्रणा नियोजनबद्ध करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठावर नियमांच्या गोंधळानं विद्यार्थी त्रस्त झालेत. कॉलेजांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची मुभा असताना विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये नापास विद्यार्थ्यांना सर्व विषय घेऊन परीक्षेला पुन्हा बसावं लागतंय. विद्यापीठात एकाच अभ्यासक्रमासाठी 2 वेगवेगळे नियम लागू असल्यानं विद्यार्थी त्रस्त झालेत. 1 एप्रिलपासून वसई विरारमधून एसटी सेवा बंद करण्याच्या निर्णयानंतर या मार्गावरून पालिका परिवहनाच्या बस चालवण्यास पालिका प्रशासनानं मान्यता दिली आहे. फक्त एसटीने त्यांच्या जागा नाममात्र दराने पालिकेला वापरासाठी भाडे तत्वावर द्यावी अशी अट घालण्यात आली आहे. नवी मुंबईतील ग्रामीण भागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवरील कारवाईसाठी आता सिडको आणि महापालिका प्रशासनात चढाओढ सुरू झाली आहे. पालिकेला पोलीस बंदोबस्त अभावी कारवाईची तलवार मान्य करावी लागते. कारण सिडकोच्या कारवाईला पोलीस बंदोबस्त दिला जात असून पालिकेला मात्र बंदोबस्त नाकारला जात असल्याचं चित्र आहे. बचत गटांच्या माध्यमातून असंख्य महिला अनेकविध घरगुती उत्पादनं निर्माण करीत आहेत. अशा बचत गटांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेऊन महिलांच्या उत्पादनांचा कायमस्वरूपी बाजार 29 जानेवारीपासून सुरू करण्यात येतोय. या बचत गट बाजारात लहान बाळांच्या कपड्यांपासून खाद्यपदार्थांपर्यंत असंख्य वस्तू उपलब्ध असणार आहेत. महाराष्ट्रात मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे पुण्यात सुरू असलेलं पुणे मेट्रोच्या विविध सर्वेक्षणांचे 25% काम पूर्ण झालंय. पिंपरी चिंचवड ते रेंज हिल्स पर्यंतच्या 10 किमीच्या मार्गाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.
मेट्रोचे आवश्यक टेंडर प्रक्रिया मार्च पूर्वी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. वाढता विस्तार आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी लक्षात घेता पुण्यात किमान 1000 मोबाईल टॉवरची आवश्यकता आहे. मोबाईल टॉवर्सना मान्यता मिळावी यासाठी 1500 अर्ज पुणे महापालिकेकडे सादर करण्यात आलेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून दंडाची रक्कम ई चलन यंत्रणेद्वारे जमा करणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडे 200 ई चलन यंत्र दाखल झाली आहेत. दरम्यान यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण वाहतूक पोलिसांना देण्यास सुरुवात झाली आहे. भुईकोट किल्ला सध्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी पाहण्यासाठी खुला असला तरी येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे रोजी तो रोज खुला राहणार आहे. येथे काही प्राथमिक सुविधा निर्माण केल्यानंतर हा किल्ला पर्यटकांसाठी नियमित खुला करण्यात येतोय. तसेच या किल्ल्यात पर्यटकांसाठी नव्या सुविधाही केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवलाय. शरद पवार यांना पद्मविभूषण देण्याचे धाडस केल्याबाबत मोदींना भारतरत्न मिळायला हवा असा टोला केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लावलाय. काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे हिमस्खलनाच्या झालेल्या दुर्दैवी घटनेत 11 जवान शहीद झालेत. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झालाय. बर्फाची कडा कोसळल्यानं अनेक जवान बर्फाखाली दबले गेले. लष्करानं शोध मोहीम राबवत आतापर्यंत एका अधिकाऱ्यासह 7 जवानांना वाचवण्यात यश मिळवलंय. वोडाफोननं 4G सेवा आणि अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देत नवे प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी आणलेत. 499 रुपयांपासून सुरू होणारे हे पोस्टपेड प्लॅन मोफत 4G आणि 3G इंटरनेट डेटा सोबत लोकल आणि HD साठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देण्यात येणार आहे. वेळेचा ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या फेडररनं आज झालेल्या अत्यंत अटीतटीच्या उपांत्य लढतीत आपल्याच देशाच्या वावरिंकावर 7-5, 6-3, 1-6, 4-6, 6-3 अशी मात केली. फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्यात अंतिम लढत होणार आहे. भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविडनं बंगळुरू विद्यापीठाकडून डॉक्टरेट स्वीकारण्यास नकार दिलाय. डॉक्टरेट मिळवण्यासाठी आवश्यक अशी कोणतीही भरीव कामगिरी केलेली नसताना अशी डॉक्टरेट स्वीकारण्याऐवजी आपण खेळाच्या क्षेत्रात संशोधन करून डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न करू अशी विनम्र प्रतिक्रिया द्रविडनं दिली. जमैकाचा वेगवान धावपटू हुसेन बोल्टला मोठा धक्का बसलाय. बोल्टवर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं गोल्ड मेडल गमावण्याची वेळ आली आहे. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक झाली. या जमैकाचा रिले टीममध्ये असलेला नेस्टा कार्टर डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळलाय. मेथिल हेक्सानन माइन हे द्रव्य कार्टरच्या नमुन्यात आढळलं. त्यामुळे जमैका टीमला गोल्ड मेडल परत करावं लागणार आहे. महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.